गुरुकुलचं नाव. गुरुकुल तर जुनं आहे ना. हा, मग त्या गुरुकुलचं नाव आधीपासून स्वर सावली कसं आहे? सावली तर आत्ता आली आहे पुण्यात. म्हणजे सावलीला कुठल्या तरी एका व्यक्तीने मदत केली आहे, किंवा सावलीवर आपलं एवढंच प्रेम करणारी कुठली तरी अशी व्यक्ती आहे जिने ते गुरुकुल चालू ठेवलं होतं इतकी वर्ष. कोण असेल ही व्यक्ती? माझा काही डोकं चालत नाहीये. तुझं डोकं चालतंय का बघ. मला काही कळत नाही यार. जगन्नाथजी. बाबा. हो. बाबा, अभिरला समजावून सांगा ना प्लीज. मी त्या मनस्थितीत नाहीये हो. तो खूप चिडलाय माझ्यावर. आताही आवरला माझ्याशी न बोलता थेट निघून गेला बाहेर. त्याला राग येणं साहजिक आहे साऊ. आता काल जे काही घडलं त्यानंतर त्यांनी तुला इतके प्रश्न विचारले, तू एका तरी प्रश्नाचं उत्तर दिलं का? नाही ना. मग अगं त्याला कसं कळणार काय चाललंय ते? प्रश्नाची उत्तर दिली नाहीत म्हणजे काय उत्तर देऊ मी त्याला? जी उत्तरं माझ्याकडेच नाहीयेत, मी त्याला काय बोलू बाबा? ते जेव्हा माझ्या समोर आले ना, तेव्हा मला काहीच समजलं नाही. मी त्याच विचारात होते आणि ह्याचे सतत प्रश्न चालू होते. ज्या गोष्टींना विसरून मी आयुष्यात पुढे निघून गेले, त्या गोष्टींना माझ्या आयुष्यात पुन्हा जागा नाहीये.